थॅलेसेमियासह इतर रुग्णांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आलाय। थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया, ल्युकेमिया, कॅन्सर अशा आजारी रुग्णांसाठी कार्यरत संवेदना मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांना नारायण हेल्थ सिटी रिसर्च सेंटर बेंगलोर यांच्याकडून अवॉर्ड देऊन नुकतंच गौरवण्यात आलं। या रक्तविकासारख्या गंभीर आजाराचं गांभीर्य पाहून रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र झटतायत। सरकारी खासगी रुग्णालयात डे केअरसाठी पाठपुरावा करून योग्य उपचार मिळवून देत असून राज्य परराज्यात मोठमोठी शिबिरं, मोठ्या तपासण्या करून आजारग्रस्त मुलांच्यासाठी संकल्प राबवून फाउंडेशनच्या माध्यमातून थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया, कॅन्सर, ल्युकेमिया रुग्णांसाठी डे केअर सेंटर, बोन मॅरो, किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट मोफत आणि माफक दरात व्हावं म्हणून शासन आरोग्य प्रशासनासोबतच सतत पाठपुरावा केला जातोय। संवेदना मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करून गोरगरीब आणि इतरांसाठी झटणारे उत्कृष्ट आणि कुशल मानव आरोग्य सेवा बजावत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी सन्मानित केलं। थॅलेसेमिया मुलांच्यासाठी काम करत असताना 8 मे थॅलेसेमिया जागतिक दिनाचं औचित्य साधत बेंगलोर इथं नारायणा हृदयालय हॉस्पिटलतर्फे बरकत पन्हाळकरांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य सुभाषदादा पाटील युथ फाउंडेशन कागल यांच्याकडूनही बरकत पन्हाळकरांना आरोग्य दूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या क्षणी नागरिकांची संख्या जास्त प्रमाणात होती। एकाच दिवशी 2 पुरस्कार जाहीर झाल्यानं मला माझ्या कामाची पोचपावती समाजातून मिळते, माझं भाग्य समजतं असं मनोगत व्यक्त केलं। या आनंद सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून एनएचचे चेअरमन डॉ. नितीन मंजुनाथ, जर्मनचे DKMSF CEO पॅट्रिक ज्योतिष रंगराजन, इंडिया सोसायटीचे अध्यक्ष शोभा तुली, दिल्ली रक्तविकार नामवंत डॉ. सुनील भट उपस्थित होते। त्यांनी या आजारांबद्दल माहिती दिली तर अनुवंशिक आजाराला आळा घालण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे भेटीच वेळ घेऊ यावर चर्चासत्र झालं। यावेळी डॉ. शोभा बडिगेयर, डॉ. रवी जोशी, डॉ. पूजा मॅडम, मार्केटिंग सौरभ आय सुरेश, भरत रमेश, विकी रॉय, बेंगलोर सोसायटीचे अध्यक्ष गगनजीत सिंग यांच्यासह कर्नाटक, देशभरातून अनेक थॅलेसेमिया सोसायटीचे शिष्टमंडळ, ग्रस्त मुलं, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या शानदार सोहळ्याचं आयोजन नारायणा हृदयालय बेंगलोर यांनी केलं होतं। चाहे हमारी जितनी भी सोसाइटी वगैरह है, हम आपसे एक रिक्वेस्ट करते हैं, कुछ भी करके 15 बच्चों को एक जीवन जीना है। जब 12 साल का बच्चा जीवन जी सकता है तो 15 साल का बच्चा भी जी सकता है, क्योंकि 15 हफ्तों के अंदर सक्सेस रेट ज़्यादा हो रहा है और ब्लड डोनर के लिए भी फंडिंग भी ज़्यादा लग रहा है। 8 लाख 10 लाख भी हो रहा है ब्लड डोनर के लिए, वो पैसा बच जाएगा मैडम, और ब्लड डोनर के लिए वही पैसा हफ्तों के अंदर काम आ जाएगा। थोड़ा हम सोचते हैं कि आपने जो बातें की है, इतनी बातें बहुत अच्छी आपने समझाई है कि सारी सोसाइटी को एक साथ लेकर चलना है। आप और से एक एक कदम बढ़ाते चलो, हम आपके पीछे पीछे आते रहेंगे। बस यही मेरी आपको विनंती है। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।